आगरझरी प्रवेशद्वारावर दर बुधवारी स्थानिकांसाठी जिप्सी राखीव। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर विभागातील आगरझरी प्रवेशद्वार येथे दर बुधवारी सकाळच्या सत्रासाठी सर्व जिप्सी सफारी वाहने केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। हा निर्णय 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे, असे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक आनंद रेड्डी यांनी कळवले आहे। खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याशी 1 ऑक्टोबर रोजी मोहुर्ली येथील वनपर्यटन प्रवेशद्वार येथे झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने स्थानिक नागरिकांच्या हितासाठी प्रायोगिक तत्त्वावर आठवड्यातून 1 दिवस एका बफर प्रवेशद्वारावर एका सत्रासाठी काही जिप्सी राखीव ठेवण्यासंदर्भातील प्रस्ताव कार्यकारी समितीकडे मंजुरीस पाठवण्यात आला होता। या प्रस्तावावर 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन बफर विभागातील आगरझरी प्रवेशद्वार येथे दर बुधवारी सकाळच्या सत्रासाठी सर्व जिप्सी सफारी वाहने केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील। हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून प्रतिसादानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, तसेच याची अंमलबजावणी बुधवारी 8 ऑक्टोबरपासून करण्यात येईल।